हिंदी फिल्म इंडस्ट्री मधल्या सगळ्यात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स। या ट्रॉफीचं डिझाईन फेमस आर्टिस्ट NG पानसरे यांनी केलं होतं। याची उंची 46.5 सेंटीमीटर असते, ही ब्रॉन्झ मध्ये असते आणि वजन अप्रॉक्सिमेटली 5 kg। 25व्या फिल्मफेअर अवॉर्डच्या वेळेला ही ट्रॉफी सिल्वर मध्ये होती, 50व्या अवॉर्डच्या वेळेला ही गोल्ड मध्ये होती। 1954 साली नॅशनल फिल्म अवॉर्ड सुरू झाले, त्याच वर्षी फिल्मफेअर अवॉर्डची पण सुरुवात झाली। सगळ्यात पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड त्या वर्षी मीना कुमारीला बैजू बावरा चित्रपटासाठी मिळालं होतं। आतापर्यंत मॅक्झिमम फिल्मफेअर अवॉर्ड गुलजार यांना 22, अमिताभ बच्चन 16, शाहरुख खान, AR रहमान प्रत्येकी 15 मिळाले। गल्ली बॉय चित्रपटाला मॅक्झिमम 13 अवॉर्ड्स मिळालेले आहेत। ब्लॉकबस्टर शोलेला फक्त एकच फिल्मफेअर अवॉर्ड बेस्ट एडिटिंगसाठी मिळालेला आहे। मधुमती चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी अवॉर्ड घ्यायला नकार दिला होता, कारण ह्याची जी स्त्री आहे, जिला ब्लॅक लेडी म्हणून ओळखलं जातं, ती विवस्त्र आहे, म्हणून कपड्यात गुंडाळून त्यांना हे अवॉर्ड त्या वर्षी दिलं गेलं। 1969 साली दिलीप कुमारने अवॉर्ड जिंकल्याबद्दल सुनील दत्त यांनी पार्टी दिली होती। त्यानंतर फिल्मफेअर आफ्टर पार्टीची प्रथा सुरू झाली।